असं नाही होतं महिला म्हटलं पुरीनं मुलीचं लग्न बाप जमवायचा मग रविवारी पोरीला पाहुणे येणार असले तर शनिवारी तिची आई म्हणजे इकडे हातपाय तकडाने घास डोकं विचार बांगमेंग नीट पाड कपडे नीट घाल थोबाड वाचवायचं नाही दात काढायचे नाही पाहुण्यांमध्ये हातपाय आपटायचे नाही नीट राय नाही तर कान बाळ फोडेल असं कोण सांगायची आई कोणाला मुलीला आता या 5-6 वर्षापासून मुलगी सांगते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे मी त्या पोराला 9वीला असताना शब्द दिलाय यदा कदाचित सूर्याची दिशा बदलेल पण मी त्या बिनमिशीच्या सांडाला दिलेला शब्द बदलणार नाही तेव्हा पप्पा तुम्ही त्याच्या बापाकडे जा फायनल करा 13% पतसंस्था काढा कर्ज फेडून तुम्ही मरा माझं लग्न करून द्या मुली मुली आणि पुरीचे सगळे जाळे तिच्या आईला माहित असतात आया भामट्या आहेत आया कोणत्या बाईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडली बोटवर कर घे बरं शंकराची शपथ तुला माहित भामट्या तर सोंग घ्यायची सव लागली माहित आहे का तुझ्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून येतोय तुझी पोरगी रविवारी शाळेत जाते दप्तर नेत नाही कॉलेजला गेली डबा खात नाही मग तुझ्या पोरीने अन्न पाण्याचा त्याग केला काय केलं काय पोरगी पळून गेलं म्हणजे मला अंदाज आलता तू काय भावाला बसली आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर बसली खांडाळ्याच्या घाटात त्याची म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ती पर्यावरणाचा अभ्यास करते तिला रोज काय पद्धत हिंडावं लागत काय लाज नाही मला लोकांना राग येतोय मला इंद्रिकर जातो खरं बोलून आणि त्याच्या मी आहे वाढल्या कोळी सध्या रोज गोडे खातोय लोकांचा असा माणूस ठरवला माझा गुन्हा एकच आहे मी फक्त खरं बोलतो आपल्याला जाऊ दे 30 वर्ष लोकांचे शिव्या खाण्यात गेले आता काय अजून 2 वर्ष आयुष्य राहिले 2च वर्ष राहिले आता महाराज तळतळीने सांगतो तुम्हाला आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहे फक्त धर्म वाचवायचा आहे संप्रदाय वाढवायचा आहे आणि संस्कृती टिकवायची आहे आपल्याला काय 30 वर्ष लोकांचे शिव्या खायला 2 एक वाक्य सांगा हे 96 कोळी खानदान रट्ट आहे हे छत्रपतीचा रट्ट आहे याला वाकायची सवय मोडायची सवय नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय बुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय स्वाभिमान विकायची सवय दुसऱ्याचे बुट चाटून जगण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून जगलेलं बरं मला काय गाजरं कळतं म्हणायला अरे 250 रुपये रोज सगळ्याला टाळ्या वाजवणारी माणसं तुम्हाला गाजरं धर्म कळत होता आणि तुम्ही आम्हाला बाजीप्रभूचा इतिहास सांगत होता एक समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या अरे आयुष्य गेलं तुमच्या लोकांचे भोगे बांधण्यामध्ये काय तुमच्याकडे स्वाभिमान काय स्वाभिमान अरे वापर झाला तुमचा फक्त या लोकांनी तुम्हाला गुलाम म्हणून वापरून घेतलं गुलाम यूज अँड थ्रू म्हणून उपयोग आहे तुमचा यूज अँड थ्रू तुम्हाला कोण खातं गाजरं झालं मंगळ बुधवारी सगळे एकत्र होतील बुधवारी सगळे एकत्र होते तुम्ही मसा मीडियावरी खातो तंबाखू वाढून अरे गुलाम केलं MSc PhD माणसं या लोकांनी 8,000 रुपयानं प्राध्यापक वापरले आज 28 वर्ष त्या पोरानं झक मारली पुस्तकं उलटे पालटे केले त्याला 8,000 रुपये पगार आहे त्याला गाडी घ्यायची का बांगला बांधायचं का फक्त जो खरं बोलाल त्याचा गेम जो बुट चाटील त्याचा सत्कार हा नियम जो खरा मी रोज घोडे खाणारा माणूस आहे रोज माझ्या भाऊची 90 लफड आहे उठलो का लफड सोडून आज शिळीला बोलला ना उद्या बोकड्याला बोलला बाईला बोलला उद्या खरं बोलायचंच नाही कोणी खरा बोलला त्याची क्लिप खरा बोलला त्याची बातमी मिळालाच तो विकला गेला समाज सगळा विकला गेला तुमचं काय मत आहे कीर्तनकारानं 5,000 मागितले तो लोक म्हणतात बाजार मांडला याने 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी रुपये खर्च आहे तुमच्यातला कोण बोलला सांगा मला बोलत दाखवा तुम्ही संध्याकाळ बोत राहणार सुद्धा नाही बोल तू फक्त मेलाच 3 कोटी आहे का नाही बोला 30 मिनिटाची सभा आहे
पाणी न पैसा सारखाच आहे.